आता आपल्या खास क्षणांसाठी मिळतील अस्सल आणि पारंपरिक पेहराव. महिलांना साजेसा इंडो वेस्टर्न प्रीमियम क्लोथिंग ब्रँड रादवी, जिथं तुम्ही मूळ चंदेरी पासून लिनन पर्यंत प्रत्येक भारतीय वस्त्रातील पेहराव खरेदी करू शकता. म्हणूनच आजच आमच्या ऑफिशियल वेबसाईटला भेट द्या. जिथं परंपरेचा साज, तिथं रादवी तुमच्यासाठी खास. नमस्कार. मॉर्निंग बुलेटिनमध्ये तुमचं स्वागत. घडलेल्या सविस्तर बातम्या पाहण्या अगोदर नजर टाकूयात महत्त्वाच्या हेडलाईन्सवर. पुण्यात स्वच्छ, सुंदर आणि विकसित कसबा मिशन अंतर्गत 22 3D शिल्पकृतींचे लोकार्पण. फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त कसब्यात 3D शिल्पकृतींचे लोकार्पण. नागपुरात नितीन गडकरींची संत ताजुद्दीन बाबांच्या उरुसाला भेट. आणि शिवसेना स्टाईलने घाट लाडकी आरोग्य केंद्राचे लोकार्पण. नमस्कार, मी ऋतुजा आणि आपण पाहताय न्यूज अनकट. महत्त्वाच्या हेडलाईन्स नंतर आता पाहूयात बातम्या विस्ताराने. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त स्वच्छ, सुंदर आणि विकसित कसबा या विशेष मिशन अंतर्गत कसबा विधानसभा मतदारसंघात उभारण्यात आलेल्या 22 3D शिल्पकृतींचा लोकार्पण सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. यावेळी माध्यमांशी बोलताना आमदार हेमंत रासने म्हणाले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आम्ही हा उपक्रम राबवलाय. स्वच्छ, सुंदर आणि विकसित कसबा करण्याचा निर्णय घेतला असून त्यानुसार 22 फीडर पॉइंट्स बंद करण्यात आले आहेत. यामुळे आता या परिसरात कुठेही कचरा आढळत नाही. सौंदर्यीकरणाच्या कामाद्वारे परिसराचा चेहरा मोहराच बदललाय आणि हे सर्व कार्य आम्ही मुख्यमंत्री महोदयांना समर्पित करत आहोत. इतर काही मुद्दे उपस्थित केले होते. नक्कीच आम्ही आणि महानगरपालिका आयुक्त इथे बसून त्याबद्दल पण मार्ग काढू. आता आपल्याला लक्षात असतील, पुढचे जानेवारीला सायकल एक इंटरनॅशनल लेवलचे सायकल टूर होणार आहे. ज्याचे प्रमुख अंदाजन या पुण्याचे 140 किलोमीटरचे जे काही रूट आहे त्यापैकी कसबा मतदारसंघचे कमीत कमी 25 ते 30 किलोमीटरची मार्ग आहे. ऑलरेडी काल माननीय पालकमंत्री महोदयांचे अध्यक्षताखाली एक बैठक झाली आणि हे पूर्ण रस्त्याला सुंदर सुशोभीकरण, स्वच्छ रस्ते, चांगले अतिक्रमण मुक्त, फुटपाथ क्लिअर, ही सगळी संकल्पना ऑलरेडी काल चर्चा झालेली आहे. माननीय पालकमंत्री महोदयांनी आश्वासन दिलेली आहे. ते आम्ही आणि महानगरपालिका आयुक्त या रस्त्यावर आम्ही आहे आणि या रस्त्याला मॉडेल रस्ते म्हणून आम्ही या जानेवारीपर्यंत तयार करू. सर्व कॉपी बुक स्टाईलमध्ये जे काही गरज आहे त्या करू, जेणेकरून इंटरनॅशनल जे हे रेस होत आहे, इंटरनॅशनल इव्हेंट होत आहे, त्यामध्ये आम्हाला प्रसिद्धी मिळेलच, परंतु कायमस्वरूपी या परिसराला स्वच्छ करण्यामध्ये आम्हाला यश मिळेल. या दृष्टिकोनातून आमचे कालच चर्चा झाली. काय रस्ते. नागपूरमध्ये सुरू असलेल्या संत ताजुद्दीन बाबांच्या 103व्या उरूस सोहळ्याला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी भेट दिली असून 18 जुलैपासून सुरू झालेल्या या भव्य उरूस सोहळ्यात देशभरातून लाखो भाविक दररोज दर्शनासाठी येत आहेत. उरुसाच्या आयोजनात ट्रस्टद्वारे भाविकांसाठी भोजन, निवास आणि वाहतुकीची व्यापक व्यवस्था करण्यात आली आहे. नितीन गडकरींनी उरूस ठिकाणी दर्शन घेत ट्रस्ट पदाधिकाऱ्यांची भेट घेतली आणि सर्व भाविकांसाठी शुभेच्छा दिल्या. या सोहळ्यामुळे नागपूर शहर धार्मिक आणि सांस्कृतिक वातावरणाने बहरले आहे. अमरावतीत 2 वर्षांपासून बंद असलेल्या घाट लाडकी येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे लोकार्पण अखेर युवा सेनेच्या पुढाकारातून पार पडले. तालुका प्रमुख रोशन जयसिंगपुरे यांनी दिलेल्या आंदोलनाच्या इशाऱ्यानंतर रविवारी शिवसेना स्टाईलने फुगे, हार आणि रिबिन कापून आरोग्य केंद्राचे लोकार्पण करण्यात आले. या आंदोलनानंतर तालुका आरोग्य अधिकारी यांनी 22 जुलैपासून ओपीडी सुरू होईल असे लेखी आश्वासन दिले. आज दिनांक 21/7/2025ला युवा सेनेचे तालुका प्रमुख रोशन जयसिंगपुरे यांच्या नेतृत्वात घाटलाडकी येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचं लोकार्पण युवा सेनेचे विभागीय सचिव सागरभाऊ देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आलं. गेल्या 2.5 वर्षापासून हे प्राथमिक आरोग्य केंद्र बंद होतं आणि राजकीय लोकांच्या अठाठावीपणामुळे किंवा उद्घाटनासाठी, लोकार्पणासाठी हे आरोग्य केंद्र बंद ठेवण्यात आलं होतं. परंतु आज युवा सेनेच्या माध्यमातून, शिवसेनेच्या माध्यमातून आम्ही या आरोग्य केंद्राचं लोकार्पण केलं. त्यानिमित्त इथल्या ज्या TMO मॅडम आहेत त्यांनी लेखी स्वरूपाचं पत्र आम्हाला दिलं. त्यामध्ये त्यांनी नमूद केलेलं आहे की
उद्या दिनांक 22/7/2000 पासून सकाळी 9 वाजतापासून हे आरोग्य केंद्र जनतेच्या सेवेसाठी चालू होईल. इथं OPD चालू होईल आणि यामुळे या आंदोलनात आम्हाला यश आलं. या आंदोलनामध्ये शिवसेनेच्या महिला आघाडीच्या उपजिल्हा प्रमुख निर्मलाताई कोंढाणेपुरे, आमचे शिवसेनेचे परतवाडा शहर प्रमुख सागर वाटाणे, युवा सेनेचे राहुल गावंडे, आमचे चराटे व स्थानिक सर्व पदाधिकारी तसेच त्याप्रमाणे या गावचे प्रथम नागरिक भोलाभाऊ हे सुद्धा उपस्थित होते. त्यांचं सहकार्य आम्हाला लागलं. आमची अपेक्षा एवढीच आहे प्रशासनाकडून की जो शब्द त्यांनी दिला, उद्या सकाळपासून हे आरोग्य केंद्र चालू होऊन जनतेच्या सेवेत त्यांचं काम चालू करावं. जय हिंद, जय महाराष्ट्र. यासह बुलेटिनमध्ये एक छोटीशी विश्रांती घेऊयात. पाहत रहा न्यूज अनकट. या पावसाळ्यात परफेक्ट मेमरीज क्रिएट करा अंधारपन फार्म्स अँड रिसॉर्ट्सच्या अमेझिंग पॅकेजेससह. डिलक्स रूम्स, कम्फर्टेबल स्टे, टेस्टी ब्रेकफास्ट, हाय टी स्नॅक्स आणि डिनर फक्त 1500 पर पर्सन. कपल्ससाठी खास डेक रूम्स, परफेक्ट नेचर व्ह्यूसह रिलॅक्स करा फक्त 3300 मध्ये. ॲडव्हेंचर्स प्रेमींसाठी आहे स्टे आणि अंधारपन ट्रेक फक्त 1700 पर पर्सन. अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा आणि इन्स्टा पेजला फॉलो करा. विश्रांतीनंतर स्वागत. पाहूयात उर्वरित काही महत्त्वाच्या घडामोडी. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील धुळे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील अडूळ फाटा येथे काही दिवसापासून एक कला केंद्र सुरू झाले आहे. त्यामुळे तेथील नागरिकांनी पहिल्यापासून या कला केंद्राला विरोध केला होता. मात्र प्रशासन काही ऐकायला तयार नाही. या कला केंद्रावर दररोज अनुचित प्रकार घडत असतात. त्यामुळे हे कला केंद्र बंद करण्यात यावे यासाठी परिसरातील नागरिकांनी धुळे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील देवगाव फाटा इथे रास्ता रोको आंदोलन केले. बीडच्या वडवणी तालुक्यातील शेतकऱ्यांनी आपल्या कर्जमाफी आणि इतर प्रलंबित मागण्यांसाठी आता थेट रस्त्यावर उतरण्याचा इशारा दिलाय. याच पार्श्वभूमीवर 24 जुलै 2025 रोजी होणाऱ्या चक्का जाम आंदोलनाच्या अनुषंगाने वडवणी तहसील कार्यालयासमोर शेतकऱ्यांनी आक्रमक पवित्रा घेतला. शेतकरी प्रतिनिधींनी आणि सर्व पक्षीय नेत्यांनी एकत्र येत तहसीलदारांना निवेदन सादर केलंय. 24 तारखेला बच्चू कडू यांच्या नेतृत्वामध्ये राज्यभरात चक्काजाम आंदोलन आयोजन केलेलं आहे. त्या अनुषंगाने वडवणीच्या छत्रपती शिवाजी महाराज सुद्धा चौकात सुद्धा सर्व पक्षीय संघटनेच्या वतीने त्या ठिकाणी चक्काजाम आंदोलन करण्यात येणार आहे. त्या संदर्भात निवेदन देण्यासाठी तहसील कार्यालय या ठिकाणी सर्व पक्षीय कार्यकर्ते आणि शेतकरी बंधू हे सर्वजण जमून आज या ठिकाणी तहसीलदारांना निवेदन दिलेलं आहे. आता पोलीस स्टेशनला एक निवेदन देऊन 24 तारखेला यशस्वीरित्या आम्ही त्या ठिकाणी चक्काजाम आंदोलन करणार आहोत. कुठली मागणी काय होती विशेष? शेतकऱ्यांची कर्जमाफी आणि इतर 24 अशा मागण्या आहेत. त्याच्यामध्ये अपंगाच्या असतील, धनगर समाजाच्या असतील, मासेमारींच्या असतील, म्हणजे सर्व विधवा ज्या काय आमच्या माता भगिनी त्यांच्या असतील, या सर्व मागण्या घेऊन या ठिकाणी रस्ता रोको संपन्न होणार आहे. भंडारा जिल्हा परिषदेच्या दुमजली इमारतीत असलेल्या प्रशासकीय विविध विभागाच्या कार्यालयाला वीज पुरवठा करणाऱ्या जनरेटरमध्ये अचानक शॉर्ट सर्किट झाला. यामुळे जिल्हा परिषदेचे अर्धे विभाग अंधारात गेले. विशेषतः जिल्हा परिषद अध्यक्षांसह सर्व विशेष समिती सभापतींच्या कक्षाला जोडणारा वीज पुरवठा खंडित झालाय. यामुळे ज्या विभागात वीज पुरवठा खंडित झाला आहे तिथलं काम ठप्प पडलं. वीज पुरवठ्यांची वायरिंग फार जुनी असून विविध विभागात आता कम्प्युटर आणि AC सह कूलर सुरू असल्यानं त्याचा लोड वाढल्यानं हे शॉर्ट सर्किट झाल्याची प्राथमिक माहिती मिळते. यासह बुलेटिनमध्ये एक छोटीशी विश्रांती घेऊयात. पाहत रहा न्यूज अनकट. तर या होत्या आजच्या ठळक बातम्या. हा काही रॅन्डम गोंधळ नाही. ब्रेकिंग न्यूजच्या पुढे जाऊन जगाच्या कानाकोपऱ्यातलं अनकट सत्य दाखवणारे आम्ही आहोत न्यूज अनकट. न्यूज अनकट म्हणजे फक्त बातमी नाही, तर प्रत्येक घडामोडी मागचं खरं रॉ ट्रुथ. जगाच्या कानाकोपऱ्यातलं 100% अनकट सत्य. नो ड्रामा, नो फिल्टर्स, जस्ट ट्रुथ. ग्लॅमरचं धम्माल जग, स्टार्सचे मसालेदार किस्से आणि पडद्यामागचे रिअल हिरोज. बॉलिवूडपासून मराठी सिनेमांपर्यंत फुल ऑन एंटरटेनमेंट फक्त कलारंजनमध्ये. गुन्ह्यांचा पर्दाफाश, थेट तपास आणि शॉकिंग रिव्हिल्स. क्राईम कनेक्शन जाणून घ्यायचंय? मग पहा न्यूज अनकटचा क्राईम रिपोर्ट. आता शेती म्हणजे फक्त नांगरच नाही, तर ड्रोन, डाटा, डिजिटल आयडियाज आणि शेतकऱ्याचा नवीन अवतार.
पहा कृषी विश्व, प्रगतीची एक नवी दिशा. हेल्दी राहायचंय, फिट राहायचंय, मग जाणून घ्या फिटनेसच्या सिंपल टिप्स, हेल्दी डाएट प्लॅन्स न्यूज अनकटच्या धन्वंतरीमध्ये. गल्लीपासून दिल्लीपर्यंत थेट सडेतोड आणि रोखठोक रिपोर्टिंग, राजकारणातील सगळे खेळ नो फिल्टर स्टाईलमध्ये. #राजकारण न्यूज अनकटवर. जगाकडे बघण्याचा नवा दृष्टिकोन. ही गोष्ट ऐकलीत का, जी तुम्हाला विचार करायला लावेल. पहा विषय काय. शेवटच्या क्षणाचा थरार, मैदानावरील धमाल, खेळाडूंचे किस्से आणि बरंच काही. क्रीडा विश्वमध्ये सर्व काही. प्रत्येक बातमी, प्रत्येक विषय, प्रत्येक घटना थेट तुमच्यापर्यंत. नो फिल्टर, नो बायसनेस. बातमी जशी आहे तशीच दाखवणार. आणि आता एक बिग अपडेट, न्यूज अनकट इज लेवलिंग अप. आता न्यूज अनकट घेऊन येत आहे एक नवीन स्वतंत्र चॅनल, जिथे सगळं काही थेट रिअल आणि अनकट असणार. मोर कॉन्टेंट, मोर शोज, मोर रिअल टॉक्स. प्रेझेंटिंग अनकट एक्सप्लेन. विश्रांतीनंतर स्वागत. पाहूयात उर्वरित काही महत्त्वाच्या घडामोडी. छत्रपती संभाजीनगर येथील मुकुंदवाडी स्टेशन जवळील रस्ता रेल्वे रूळ विस्तारामुळे बंद होणार आहे. हा रस्ता परिसरातील नागरिकांसाठी येण्या जाण्याचा एकमेव मार्ग आहे. रेल्वे प्रशासनाने रस्ता बंद करण्याचा निर्णय घेतला असला तरी नागरिकांनी पर्यायी मार्गाची व्यवस्था होईपर्यंत हा रस्ता बंद न करण्याची मागणी केली आहे. यासाठी संतप्त नागरिकांनी चक्क रेल्वे रुळावर आंदोलन केलंय. जोपर्यंत पर्यायी रस्ता मिळत नाही तोपर्यंत रस्ता बंद करू देणार नाही असा निर्धार त्यांनी व्यक्त केला. गंगाधम रोड ते खडी मशीन मार्गावर पुन्हा एकदा भीषण अपघाताची घटना घडली आहे. स्वामी विवेकानंद गार्डन जवळ एका दुचाकी स्वाराचा अपघात होऊन तो गंभीर जखमी झालाय. त्याला तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या परिसरात मागील काही दिवसांपासून अपघातांची मालिका सुरूच असून यामुळे स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. स्थानिक नागरिकांनी प्रशासनाकडे मागणी केली आहे की या मार्गावर अपघात टाळण्यासाठी योग्य ती उपाययोजना करावी. दारू पिऊन वाहन चालवत असाल तर खबरदार, आता वाहतूक विभाग ऍक्शन मोडवर आलाय. मागील 2 महिन्यात वाहतूक विभागाकडून दारू पिऊन वाहन चालवणाऱ्या 222 मद्यपी वाहन चालकांवर कारवाई केली आहे. त्यांच्यावर दंड सुद्धा आकारण्यात आलाय. या ड्रंक अँड ड्राईव्ह मोहिमेमुळे मद्यपींची जणू झोपच उडाली आहे. त्याचप्रमाणे अल्पवयीन वाहन चालवणाऱ्या 14 अल्पवयीन वाहन चालकांवर कारवाईची सुद्धा मागील 6 महिन्यात मागणी केली आहे. पालकांना सुद्धा आपल्या अल्पवयीन पाल्यांना वाहन देऊ नये असे निर्देश वाहतूक विभागाकडून देण्यात आले. आता सध्या गोंदिया जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक आदरणीय गोरख भांबरे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली रस्ते अपघात कमी करण्यासाठी एक विशेष प्रयत्न केले जात आहेत. त्यामध्येच त्याचा एक पार्ट म्हणून आपण ड्रंक अँड ड्राईव्ह ही मोहीम सुरू केलेली आहे. मागील 2 महिन्यामध्ये ही मोहीम माननीय पोलीस अधीक्षक साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू केलेली आहे. मे-जून महिन्यामध्ये आपण एकूण 222 मद्यपी वाहन चालकांवर दारू पिऊन वाहन चालवण्याच्या कलमाखाली कारवाई केलेली आहे. आणि तसेच मागील जानेवारीपासून तर आत्तापर्यंत 14 अंडर एज मुलांवर देखील आपण कारवाई केलेली आहे आणि त्यांना एकूण 70,000 रुपयाचा दंड देखील केलेला आहे, जेणेकरून अपघात कमी व्हावं हे त्यामागचा आपलं उद्देश. या बातमीसह वेळ झाली आहे मॉर्निंग बुलेटिन मध्ये. इथेच थांबायची. पाहत रहा न्यूज अनकट.